अग्निकर्म. अग्निकर्म म्हणजे काय सांगितलंय, अशी चिकित्सा ज्यामध्ये अग्नी किंवा उष्माचा यूज करून रोगांना दूर केले जाते. ह्यात काय केलं जातं, अग्निकर्म शलाका किंवा काही अन्य द्रव्य ह्यांना अग्नीवर एकदम गरम केलं जातं आणि त्याने मग नंतर दहन केले जाते. मग नेक्स्ट आहे अग्निकर्म प्रधानता. ह्यात काय सांगितलंय की अग्निकर्म जे आहे ना, हे क्षार कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे आणि अग्निकर्म तुम्ही जर चिकित्सा केली ना तर तो रोग पुन्हा कधीच होणार नाही. ऑल्सो जे रोग औषध, शस्त्र, क्षार यांच्या प्रयोगाने नीट होत नाहीयेत, तसे रोग सुद्धा अग्निकर्म चिकित्सेने ठीक होतात. ह्याचा श्लोक बघूया आपण आधी. क्षाराद अग्निही गरीयान क्रियासु व्याख्यातः. अशी क्रिया जी क्षार कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. दॅट इज क्षारात अग्निही गरीयान क्रियासु व्याख्यातः. मग आहे तद दग्धानाम रोगानाम अपुनर्भवात. त्यांनी जर एकदा दग्ध केलं तर रोग पुनः त्यांचा रोगाचा पुनर्भव होत नाही. तद दग्धानाम रोगानाम अपुनर्भवात. मग नेक्स्ट सांगितलंय भेषज शस्त्र क्षारैही असाध्यानाम. जे रोग औषध, शस्त्र, क्षारकर्म ह्यांच्या प्रयोगाने सुद्धा असाध्य आहेत, तत्साध्यत्वाच्च ते सुद्धा साध्य होतात जर अग्निकर्म चिकित्सा केली तर. मग नेक्स्ट आहे दहन उपकरण. आचार्य सुश्रुतांनी काही दहन उपकरण सांगितले, लाईक पिप्पळी, अजाशकृत, गोदंत, शर, शलाका, जांबवौष्ट, मग इतर लोह लाईक लोह, ताम्र, रजत, मग मधु, गुळ, स्नेह एक्सेट्रा. हे सगळे आपल्या दहन उपकरण म्हणून सांगितले आहेत. मग आता आपण हे इन जनरल पाहिलं, पण वेगवेगळ्या रोगांमध्ये ठराविक उपकरणं वापरले जातात. आता त्वचागत रोग असेल तर त्यात आपण पिप्पळी वापरतो, अजाशकृत वापरतो, गोदंत, शर, शलाका ह्यांचा यूज करतो. जर मांसरोग असेल तर जांबवौष्ट, लोह, ताम्र, रजत ह्यांचा यूज करतो. जर सिरा, स्नायू, संधी, अस्थिगत रोग असेल तर मधु, गुळ, स्नेह ह्यांचा यूज करतो. आता आपण इथे वेगळे उपकरण पाहिले, लाईक पिप्पळी, शलाका, लोह, ताम्र, स्नेह हे जे वेगळे आहेत ना, ह्या सगळ्यांचे गुप्त उष्मा दॅट इज लेटंट हीट सुद्धा वेगळी आहे. त्यामुळे त्यांचा जो ह्याच्यावर टिश्यूजवर प्रभाव पडतो तो पण वेगळा पडतो, बिकॉज त्यांची गुप्त उष्मा वेगळी सांगितली आहे. आता जर तुम्ही इक्वल अमाऊंट ऑफ पाणी आणि घृत घेतलं तर त्यांचा आपल्या बॉडीच्या टिश्यूजवर इफेक्ट वेगळा पडणार, कारण घृतामध्ये जास्त लेटंट हीट असते, दॅट इज हिडन हीट असते ॲज कम्पेअर टू जल. सो असंच हे आपलं पिप्पळी, स्नेह वगैरे आहेत, ह्यांच्यात सगळ्यांमध्ये डिफरन्स ऑफ लेटंट हीट आहे, त्यामुळे त्यांचा इफेक्ट ऑन टिश्यूज इज ऑल्सो डिफरंट. त्यामुळे जो चिकित्सक आहे त्यांनी स्थान विशेष आणि गुप्त उष्मा ह्याचा विचार करूनच कोणतं उपकरण वापरायचं हे ठरवलं पाहिजे. मग आता आपण जे दहन उपकरण पाहिले ना त्यांचा एकदा श्लोक बघूया. तत्र पिपली अजाशकृत गोदंत शर शलाकाः त्वक गतानां जांबवौष्टेः अरलोहा मांसगतानां क्षौद्र गुडस्नेहा सिरा स्नायू संध्या अस्थिगतानां. मग नेक्स्ट आहे दहन प्रकार. आचार्य सुश्रुतांनी काय सांगितलं की आपण आपली जी शलाका आहे त्याला एकदम रेड हॉट करतो आणि त्याला रेड हॉट करून आपण बॉडीवर दहन करतो. पण ते दहन करण्यासाठी आपण जे बॉडीवर आकृती बनवतो त्याला आपण म्हणतो दहन प्रकार. याचा आपण श्लोक बघूया. तत्र वलय बिंदू विलेखा प्रतिसारणान इति दहन विशेषाः. सो आचार्य सुश्रुतांनी 4 प्रकार सांगितले. त्यातलं पहिलं आहे वलय. वलय म्हणजे काय की व्याधीच्या मूळ स्थानी ना वृत्ताकार चिन्ह बनवून दग्ध करायचं. म्हणजे कसं दग्ध करायचं, असं सर्क्युलर दग्ध करायचं, दॅट इज वलय. सेकंड आहे बिंदू. बिंदू म्हणजे काय सांगितलं, जे आपण दग्ध करतो ना दॅट शुड बी सिमिलर टू बिंदू, म्हणजे आपले जे फुल स्टॉप मारतो आपण तसं आपले दग्ध करायचं आहे. थर्ड आहे विलेखा. विलेखा म्हणजे लेखा, म्हणजे लाईन्स मारायच्यात, रेखा मारायच्यात. आता ह्या ज्या रेखा आहेत त्या तिर्यक, रुजू, वक्र कोणत्या पण टाईपच्या असू शकतात. सो विलेखा म्हणजे रेखा बनवून दग्ध करायचं. फोर्थ आहे प्रतिसारण. प्रतिसारण म्हणजे कसं पण घासून हे करायचं, दग्ध करायचं. दॅट इज जे रुग्णस्थान आहे तिथे आपण घर्षण करून दग्ध करायचं. कसं पण काही डायरेक्शन काय नुसतं घासायचं त्या स्थानी. सो काय सांगितले 4. विलय म्हणजे सर्कल, बिंदू म्हणजे डॉट 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 डॉट, विलेखा म्हणजे लाईन्स मारायचे आणि प्रतिसारण म्हणजे कसं पण घर्षण करायचं. आता हे जे 4 सुश्रुतांनी सांगितलेत, वाग्भटांनी हे 4 प्लस अजून 3 वेगळे सांगितलेत.
ते 3 आर अर्धचंद्र, स्वस्तिक आणि अष्टापद. अर्धचंद्र म्हणजे हाफ मून शेप आपण चिन्ह बनवायचं दग्ध करताना. स्वस्तिक म्हणजे स्वस्तिक आकार दग्ध करायचा. अष्टापद म्हणजे अष्टापद सारखं चिन्ह बनवून दग्ध करायचं. मग नेक्स्ट आहे दहन विधी. दहन विधीमध्ये काय सांगितले की युजली तुम्ही सगळ्या ऋतूमध्ये अग्निकर्म करू शकता, पण स्पेशली शरद आणि ग्रीष्मामध्ये वर्ज्य सांगितलं आहे. शरद ऋतू आणि ग्रीष्म ऋतूमध्ये बिलकुल अग्निकर्म करायचं नाही, पण एक्स्ट्रीम केसेस असतील तर तुम्ही करू शकता. आणि अग्निकर्मासाठी काय सांगितलं आहे की जो ऋतू असेल त्या ऋतूच्या विपरीत आहार विहार द्यायचा. म्हणजे जर शीतकाल असेल तर शीतच्या अपोजिट आहार विहार द्यायचा, उष्ण असेल तर उष्णता कमी करणारा आहार विहार द्यायचा. आणि सगळ्या ऋतूमध्ये ना पिच्छील अन्न दिल्यानंतरच अग्निकर्म करायचं. म्हणजे आधी त्या पर्सनला पिच्छील आहार द्यायचा आणि मग त्याचं अग्निकर्म करायचं. का? कारण आपली जी अग्नी असते ती वृक्ष असते. पण जर अश्मरी असेल, अर्श असेल, भगंदर असेल किंवा मुखरोग झालेले असतील तेव्हा विदाऊट जेवण तुम्ही अग्निकर्म केलं पाहिजे. आणि जो आपला पेशंट आहे त्याला पूर्व दिशेला बसवा किंवा झोपवा आणि मग अग्निकर्म करा. आणि अग्निकर्म केल्यानंतर तिथे जे व्रण उत्पन्न होतं ना त्यावर तुम्ही मधु आणि घृतनी प्रयोग केला पाहिजे. दॅट इज हनी आणि घी तुम्ही तिथे यूज केलं पाहिजे. मग नेक्स्ट आहे धातुगत सम्यक दग्धाचे लक्षण. 3 नॉर्मल कॉमन लक्षणं सांगितलेत. काय काय होतं? पहिलं तर जो विकार आहे त्याचे शमन होते, त्या स्थानामधून कोणत्याच प्रकारचा स्त्राव होत नाही आणि जे आपलं बॉडी आहे त्यात लघुता येते आणि प्रसन्नता उत्पन्न होते. सो 3 काय काय सांगितलेत? पहिलं इज विकाराचं शमन होतं, सेकंड इज स्त्राव, कोणत्याच प्रकारचा स्त्राव होत नाही, थर्ड इज लघुता येते आणि प्रसन्नता उत्पन्न होते. मग आता आपण धातू वाईज बघू. ह्यात पहिला आहे त्वचा. त्वचामध्ये दग्ध झाल्यावर काय काय दिसतं आपल्याला? सगळ्यात आधी तर चिटचिट आवाज येतो, दॅट इज शब्द उत्पत्ती होती. मग दुर्गंधता येते आणि त्वचामध्ये संकोच निर्माण होतो. सो आपण याचा श्लोक बघूया. त्वक दग्धः तत्र शब्द प्रादुर्भावो दुर्गंधता त्वक संकोचश्च त्वक दग्धे. सो काय झालं? त्वक दग्धः त्वचामध्ये दग्ध केल्यावर तत्र शब्द प्रादुर्भावो शब्दाची उत्पत्ती होती, चिटचिट ध्वनी अशी निर्माण होती. दुर्गंधता दुर्गंध निर्माण होतं. त्वक संकोचश्च त्वचामध्ये संकोच निर्माण होतो. त्वक दग्धे. सो हे झालं त्वचामध्ये दग्ध केल्यावर काय काय लक्षणं दिसतात. मग आता सेकंड आहे मांस दग्ध. मांसामध्ये जेव्हा दग्ध होतं तेव्हा काय काय लक्षणं दिसतात आपल्याला? मांस दग्धः कपोत वर्णता, दॅट इज दग्धस्थानी आपल्याला कबूतरसारखा निळा रंग दिसतो. अल्पश्वयतू, दॅट इज थोडंसं स्वेलिंग दिसतं, थोडासा शोफ दिसतो. वेदना, अल्पश्वयतू वेदना, थोडासा शोफ दिसतं, थोडीशी वेदना होते. शुष्क संकुचित व्रणता, जो व्रण आहे तो शुष्क होतो आणि संकुचित होऊन जातो. शुष्क संकुचित व्रणता च मांस दग्धे. सो काय काय झालं यात? जे दग्धस्थानी आपल्याला कबूतरसारखा निळा रंग दिसतो, वेदना होते तिथे, थोडासा शोफ असतो तिथे, आणि जो व्रण असतो तो शुष्क असतो आणि संकुचित झालेला असतो. हे आहे मांस दग्धाचे लक्षणं. सो काय काय? मांस दग्धः कपोत वर्णता अल्पश्वयथु वेदना शुष्क संकुचित व्रणता च मांस दग्धे. मग थर्ड आहे सिरा आणि स्नायूमध्ये दग्ध झाल्यावर काय लक्षणे दिसतात. काय सांगितले इथे? कृष्ण उन्नत व्रणता, दॅट इज जे व्रण आहे तो कृष्ण वर्णाचा असतो, थोडा उन्नत असतो म्हणजे थोडा उंचावलेला असतो. स्त्राव सन्निरोधश्च, दॅट इज रुधिरादी जो स्त्राव असतो तो बंद झालेला असतो. सो काय काय सांगितले? जेव्हा सिरा आणि स्नायूमध्ये दग्ध होते तेव्हा काय लक्षणे दिसतात? कृष्ण उन्नत व्रणता, स्त्रावात सन्निरोधाश्च सिरा स्नायू दग्धे. सो काय काय होतं? जो व्रण असतो तो कृष्णवर्णी असतो, थोडा उंचावलेला व्रण असतो आणि जे स्त्राव असतात ते बंद झालेले असतात. सो कृष्णोन्नत व्रणता स्त्राव निरोधश्च सिरा स्नायू दग्धे. आता फोर्थ आहे जेव्हा संधी आणि अस्थिमध्ये दग्ध होते तेव्हा काय लक्षणं दिसतात? वृक्ष अरुणता कर्कश स्थिर व्रणता, दॅट इज जो व्रण आहे तो वृक्ष असतो, अरुणवर्णीय असतो, कर्कश म्हणजे एकदम ड्राय झालेला असतो कोळशासारखा, आणि स्थिर झालेला असतो. त्याला आता आपण दॅट इज नॉट रिव्हर्सिबल, आता दॅट हॅव बिकम इरिव्हर्सिबल. सो वृक्ष अरुणता कर्कश स्थिर व्रणता च संधी अस्ति दग्धे. मग आहे दहन योग्य व्याधी. कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये दहन करणं इंडिकेटेड आहे.
सो त्वचा, मांस, शिरा, स्नायू, अस्थी ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा वायूमुळे वेदना होतात, तीव्र वेदना होतात, तेव्हा अग्निकर्म सांगितलं आहे. मग जेव्हा व्रणामधून मांस वरती येतो किंवा जेव्हा चेतना रहित मांसयुक्त व्रण असतो, मग ग्रंथी, अर्बुद, अर्श, भगंदर, श्लीपद, संधिरोग, आंत्रवृद्धी, नाडीव्रण किंवा मग शिरावेदच्या नंतर, ऑल्सो छेदनादी कर्माच्या नंतर किंवा मग रक्ताचा अतिस्राव असेल तेव्हा सुद्धा दहन कर्म सांगितलं आहे. जेव्हा शिरोरोग असतं किंवा अधिमंत असतं तेव्हा भ्रू, ललाट किंवा शंख प्रदेशामध्ये अग्निकर्म केलं जातं. जेव्हा वर्त्मगत रोग असतात ना तेव्हा डोळ्यांवर ओलं कापड ठेवून रोमकूपांच्या ठिकाणी दग्धकर्म केलं जातं, म्हणजे केसांच्या एकदम जडांच्या ठिकाणी दग्धकर्म केलं जातं. मग नेक्स्ट आहे अग्निकर्मासाठी अयोग्य कोण कोण आहे. जे पित्त प्रकृतीचे आहेत, जे रक्तपित्तनी सफर करतायत, ज्यांना अतिसार झाला आहे, ज्यांच्या शरीरामधून शल्य बाहेर काढले नाही आहे, जे दुर्बल आहेत, जे बालक आहेत, जे भित्रे आहेत, वृद्ध आहेत किंवा खूप साऱ्या व्रणांनी पीडित आहेत आणि ऑल्सो जे स्वेदनसाठी अयोग्य आहेत. हे झालं सुश्रुतांनी सांगितलं. आता चरकाचार्यांनी काय काय सांगितलं आहे. चरकाचार्यांनी सांगितलं की गर्भिणी असेल, तृष्णा, मग ज्वर पीडित असेल, स्त्री असेल, स्नायू किंवा मर्मस्थानी व्रण झालेले असेल किंवा विषयुक्त व्रण असेल, नेत्रगत व्रण असेल किंवा कुष्ठ झालं असेल तर या सगळ्यामध्ये तुम्ही अग्निकर्म नाही केलं पाहिजे. मग नेक्स्ट सांगितलंय इतरथा दग्ध, म्हणजे काय की व्रण अधिष्ठानामध्ये ना अग्निकर्म आपण एकदम खोलवर करतो, त्यामुळे तिथल्या टिश्यूजमध्ये व्रण फॉर्म होतं आणि हे व्रण अग्नीमुळे झालेलं असं, त्यामुळे त्याला आपण म्हणतो इतरथा दग्ध. आणि आचार्य वाग्भटांनी ह्या इतरथा दग्धलाच प्रमाद दग्ध असं पण म्हटलं आहे. दग्ध म्हणजे तिथे जे बर्न होते, आपली स्किन जी बर्न होते त्याला आपण दग्ध म्हणतो. सो यालाच आपण म्हटलंय इतरथा दग्ध किंवा प्रमाद दग्ध. आता नेक्स्ट आहे दग्ध प्रकार आणि त्यांची लक्षणे. ह्याचे 2 टाईप सांगितलेत, स्निग्ध दग्ध आणि वृक्ष दग्ध. स्निग्ध दग्ध म्हणजे स्काल्ड्स आणि वृक्ष दग्ध म्हणजे आपलं ऑर्डिनरी बर्न्स. सो स्निग्ध दग्धमध्ये काय सांगितलंय, जे आपले स्निग्ध पदार्थ आहेत ना त्यांना आपण अग्नीच्या हेल्पनी हीट केलं, एकदम संतप्त केलं आणि ते गरम झाल्यावर काय होतं, ते छोट्या छोट्या शिरांमध्ये जातात आणि त्यामुळे ते त्वचा एक्सेट्रामध्ये खूप लगेच प्रवेश करतात आणि त्यामुळे हे जे स्निग्ध दग्ध असतं ना हे अधिक वेदनायुक्त असतं, कारण ते एकदम इमिडिएटली सगळ्या शिरांमध्ये त्वचामध्ये प्रवेश करतं. सो एक्झाम्पल ह्याचं काय आहे, उष्ण सर्पी, तेल, जल एक्सेट्रा. पण नेक्स्ट आहे वृक्ष दग्ध, दॅट इज ऑर्डिनरी बर्न्स. हे एकदम तप्त घन पदार्थ म्हणजे एकदम गरम झालेला काही घन पदार्थ असेल किंवा डायरेक्टली अग्नीसोबत कॉन्टॅक्ट आला त्यामुळे जे दग्ध होतं त्याला आपण म्हणतो वृक्ष दग्ध. मग नेक्स्ट आहे दग्धचे प्रकार. हे लक्षणानुसार 4 प्रकार सांगितले, त्याच्या आधी आपण श्लोक बघूया. तत्र प्लुष्टम, दुर्दग्धम, सम्यक दग्धम, अतिदग्धम चेती, चतुर्विधम अग्निदग्धम. सो 4 प्रकार काय काय सांगितलेत, प्लुष्ट, दुर्दग्ध, सम्यक दग्ध आणि अतिदग्ध. आता आपण हे एक एक करून बघू. सो फर्स्ट आहे प्लुष्ट दग्ध लक्षण. ह्यात काय होतं की असा दग्ध ज्यामध्ये त्वचेचा जो वर्ण आहे तो खूप मात्रामध्ये विकृत होतो, जो कलर आहे स्किनचा तो खूप डेंजर विकृत होतो. ह्यालाच आचार्य वाग्भटांनी तुत्थ दग्ध असं पण म्हटलं. ह्याचा श्लोक बघू आपण. तत्र यद्विवर्णम प्लुष्यते अतिमात्रम तत्प्लुष्टम. दॅट इज जे आपलं प्लुष्ट दग्ध आहे ना त्यात स्किनचा कलर खूप जास्त विकृत होतो. मग सेकंड आहे दुर्दग्ध. दुर्दग्धमध्ये काय सांगितलंय, असा दग्ध जो खूप तीव्र भयंकर स्फोट, चोष, दाह, लालिमा, पाक, वेदना ह्या सगळ्या लक्षणांनी युक्त असतो आणि हे जे लक्षण आहे ना हे खूप चिर काळानंतर शांत होतात. सो याचा आपण श्लोक बघूया. यत्रोत्किष्ठन्ति स्फोटस तीव्र शोष दाह राग पाक वेदना शिरात उपशाम्यन्ति तद दुर्दग्धम. दॅट इज ज्या दग्धामध्ये तीव्र भयंकर स्फोट, चोष, दाह, लालिमा, पाक, वेदना ही सगळी लक्षणं दिसतात आणि ही जी लक्षणं आहेत ही खूप चिर कालानंतर शांत होतात. दॅट इज दुर्दग्ध. मग थर्ड आहे सम्यक दग्ध. सम्यक दग्धच्या बाबतीत काय सांगितलंय, हा जो व्रण असतो तो अति गंभीर नसतो, त्याचा जो कलर असतो तो तालफलाच्या सिमिलर असतो. हा जो व्रण असतो ना तो एकदम समान असतो
आणि पूर्वोक्त जे आपण त्वचा, मांस, शिरा ह्यांचे जे 10 लक्षणं सांगितलेली त्याने हा व्रण जो आहे तो युक्त असतो. सो आपण ह्याचा श्लोक बघूया. सम्यक दग्धम अनवगाढम तालफलवर्णम सुसंस्थितम पूर्वलक्षणयुक्तम च. मग फोर्थ आहे अतिदग्ध. अतिदग्धे मांसावलंबनम गात्र विश्लेषः शिरा स्नायु संध्या अस्ति व्यापदनम अतिमात्रम ज्वर दाह पिपासा मूर्छाश्चोपद्रवा भवन्ति व्रणश्चास्य चिरेन रोहति रुडश्च विवर्णो भवति. सो अतिदग्धमध्ये काय सांगितलं, ह्यात जो मांस आहे त्याचे तुकडे असे लटकतात एकदम. शरीरातले जे अंग संधी वगैरे आहे त्यांच्यात विश्लेषण होतं, दॅट इज डिस्लोकेशन होतं किंवा विघटन होतं. म्हणजे शिरा स्नायू संधी अस्ती आहे त्यांची हानी होते. मग ज्वर येतो, पिपासा, मूर्छा, दाह आणि खूप सारे उपद्रव दिसतात. आणि व्रणाचं रोपण व्हायला खूप जास्त कालावधी लागते. आणि जरी त्याचं व्रणाचं रोपण झालं तरी त्यानंतर त्याच स्थानी खूप जास्त विवर्णात राहते, दॅट इज डिस्कलरेशन दिसतं आपल्याला. मग नेक्स्ट आहे संप्राप्ती. ह्यात काय सांगितलंय, अग्नीमुळे ना रक्त कुपित होतं, रक्ताचा प्रकोप होतो आणि त्यामुळे पित्ताचा सुद्धा प्रकोप होतो, कारण रक्त आणि पित्त यांचं वीर्य सेम असतं. ऑल्सो रस आणि बाकी द्रव्यांची दुष्टी होते आणि त्यामुळे बॉडीमध्ये खूप तीव्र वेदना होतात, स्वाभाविक दाह होते आणि बॉडीमध्ये एकदम शीघ्रतेने स्फोट निर्माण होतो आणि त्यामुळे तो पर्सन ज्वर आणि तृष्णेने पीडित होतो. मग नेक्स्ट आहे चिकित्सा. तर पहिला आपण बघू प्लुष्टदग्धाची चिकित्सा. प्लुष्टदग्धाची चिकित्सेमध्ये ना उष्ण उपचार सांगितलाय. यामध्ये कायच केलं जातं, जे दग्धस्थान आहे ना तिथे अग्नीच्या हेल्पने ते दग्धस्थान आपण गरम करतो. ऑल्सो उष्ण बाह्य लेप देतो, उष्ण वीर्याच्या अभ्यंतर औषधी देतो, व्रण प्रक्षालनासाठी सुद्धा उष्ण जल वापरतो. मग सेकंड दुर्दग्धाची चिकित्सा सांगितली. ह्यात काय सांगितलंय, शीत आणि उष्ण अशा दोन्ही प्रकारची चिकित्सा करावी. ऑल्सो घृत, आलेप, सेक ह्यांचा यूज करावा, बट इन शीत स्वरूप, दॅट इज शीत फॉर्ममध्ये घृत, आलेप, सेक ह्यांचा यूज करावा. मग थर्ड सांगितलंय सम्यक दग्धाची चिकित्सा. ह्यात काय सांगितलंय, वंशलोचन, रक्तचंदन, गैरिक, गुडुची ह्यांचा सम्यक चूर्ण करायचा, त्यात घृत मिक्स करायचं आणि आलेपन करायचं. मग अजून सांगितलंय की ग्राम्य किंवा अनुप पशु असतात ना त्यांचा मांस घ्यायचा, त्यांना मिक्स करायचं, ग्राइंड करायचं आणि त्यांचा लेप लावायचा. ऑल्सो जर ते दग्धस्थानी आपल्याला दाह असेल तर पित्तच विद्रधीच्या समान चिकित्सा करावी. मग फोर्थ सांगितलंय अतिदग्धाची चिकित्सा. ह्यात काय सांगितलंय की जे दग्ध मांस आहे त्यांना काढूनच द्या, दॅट इज रिमूव्ह द डिवायटलाइज्ड टिश्यूज. मग दग्धस्थानावर शीतल उपचार करा आणि नंतर शाली राईस जो असतो त्याचा चूर्ण करा, त्याला घृतासोबत मिक्स करा आणि प्रलेप लावा. ऑल्सो गुडुजी पत्र किंवा कमलपत्र ह्यांनी आच्छादित करा किंवा पित्तज विसर्पाच्या सिमिलर चिकित्सा करा. मग एक फॉर्म्युला सांगितलाय जो तुम्ही कोणत्याही प्रकारच्या अग्निदग्धामध्ये यूज करू शकता. ह्यालाच आपण म्हणतो रोपण घृत. ह्यात काय सांगितलंय, मोम, यष्टी मधू, लोध्र, राल, मंजिष्ठा, रक्तचंदन किंवा मुरवा ह्यांना पाणीमध्ये मिक्स करून एक कल्क बनवा. त्या कल्काच्या 4 टाइम्स घृत घ्या, त्या घृताच्या 4 टाइम्स पाणी घ्या आणि घृत पाक करा. ह्या घृताला तुम्ही सगळ्या प्रकारच्या अग्निदग्धामध्ये यूज करू शकता. ह्याला रोपण घृत म्हणून तुम्ही यूज करू शकता. आणि नेक्स्ट काय सांगितलं की तेल, घृत, स्नेह ह्यांच्यामुळे जर दग्ध झालं ना तर वृक्ष चिकित्सा करावी. मग नेक्स्ट आहे धूमोपहत लक्षण. धूमोपहत लक्षणमध्ये काय सांगितलंय, श्वसन क्रियेमध्ये उपद्रव दिसतात, क्षव दॅट इज शिंक येते, कास, नेत्रदाह, नेत्रामध्ये लालिमा दिसते, श्वसन धूम्रगंधी होतं, गंधाचे ज्ञान होत नाही, श्रवणशक्ती नष्ट होते, तृष्णा, दाह, ज्वर से पीडित होतो तो पर्सन, दुर्बल होतो तो पर्सन, त्याला मूर्छा येते. आणि धूमोपहतमध्ये काय होतं, त्वचामध्ये तर दिसतंच पण त्वचा सोडून बाकीच्या 4 ज्ञानेंद्रियांमध्ये पण ह्याचा प्रभाव दिसतो. मग आहे धूमोपहत चिकित्सा. ह्यात सगळ्यात आधी सांगितलंय वमन. सो धूमोपहतच्या रोगीमध्ये सगळ्यात आधी वमन करावे. वमनासाठी तुम्ही घृत, इक्षुरस, मनुका, दुग्ध, शर्करोदक किंवा मधुर आणि आम्लरस एकत्र करून प्राशन करायला द्यावे. वमनामुळे काय होईल की कोष्ठ शुद्ध होईल, जो धूम्रगंध आहे तो नष्ट होईल. ऑल्सो जी अंगग्लानी, क्षवतू, ज्वर आहे हे शांत होतील. मग दाह, मूर्छा, तृष्णा, आटोप, दारुण श्वास, कास हे सगळे सुद्धा शांत होतील वमनामुळे. सो सगळ्यात आधी वमन करावे.
मग सेकंड उपाय सांगितलाय कवलग्रह करायला द्यावे. मधुर, आम्ल, लवण किंवा कटू रसात्मक द्रव्यांचा स्वरस किंवा क्वाथ ह्याने त्याला कवल ग्रहण करण्यास सांगावे. याच्यामुळे विविध इंद्रियांच्या अर्थांचे ग्रहण करण्यासाठी तो रोगी समर्थ होतो. ऑल्सो मन जे आहे ते निर्मल होऊन जातं. मग अजून सांगितलं की शिरोविरेचन करावे. ह्याने त्या रोगीची दृष्टी शुद्ध होते. ऑल्सो हेड अँड नेक साफ होऊन जातात. आणि त्यानंतर अविदाही लघु आणि स्निग्ध आहार दिला पाहिजे त्या पर्सनला. मग नेक्स्ट आहे दग्ध प्रकार आणि त्याची चिकित्सा. बट दिस इज कारणानुसार. म्हणजे यात काय सांगितलंय, जर तुमचा दग्ध आहे तो उष्ण वायू किंवा तीव्र आतपमुळे झाला आहे तर त्याच्यावर तुम्ही शीतोपचार केला पाहिजे. मग जर अत्याधिक शीत वर्षा किंवा खूप जास्त शीत वायूमुळे दग्ध झालं तर उष्णोपचार करावा किंवा स्निग्ध उपचार करावा. मग जर इंद्रवश दॅट इज लाइटनिंग वगैरेने जर दग्ध झालं तर युजली चिकित्सेने काही लाभ होत नाही, कारण मोस्टली तो जो रोगी आहे त्याचा लगेच मृत्यू होतो. पण तरी जर तो रोगी जिवंत राहिला तर स्नेह, अभ्यंग, परिषेक, प्रदेह याने त्याचा उपचार